नमस्ते. गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि जर अजूनही कोणी जर पाहत नसेल तर नक्कीच पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता हिवाळा सुरू आहे, सो आपल्या त्वचे संबंधित काही बरेचच आपल्याला प्रॉब्लेम जाणवतात. त्याच्यामध्ये त्वचा कोरडी होते, काहींना खाज होते, शरीरावरती पुरळ उठतात, त्याच्यामुळं अंगाची लाही होणे अर्थात धगधग खूप वाढते. तर अशा कोरडी त्वचा असणाऱ्या लोकांसाठीचा आज हा व्हिडिओ आहे. असं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपली त्वचा मुलायम राहील आणि आपल्या त्वचेला खाज उठणार नाही. तर आजचा व्हिडिओ ऐकणार ना, तर नक्कीच ऐका. आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करतो आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण त्वचेचा कोरडेपणा रोखण्यासाठी कोणता आहार गुणकारी आहे याबद्दल बोलणार आहोत. हिवाळ्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या त्वचेवरती दिसून येतो. कोरड्या हवेच्या या ऋतूमध्ये त्वचा ही कोरडी आणि शुष्क होते. म्हणजेच थंडीमध्ये एकतर थंडगार होतं, हवा एकदम गार अशी होते, काही नाही थंडी सहन होत नाही, तर काहींना त्वचेचे प्रॉब्लेम होतात. आणि ह्या कोरड्या हवेमुळं काय होतं की आपली त्वचा ही अतिशय शुष्क, एकदम आपण हाताची बोटं किंवा नखं जरी थोडंसं असं ओढून बघितलं तर आपल्याला रॅशेस लगेच उठतात. तर काही लोकांना ओठ फुटतात, काही लोकांचे हातपाय फुटतात, काहींच्या टाचा तर इतका भयानक फुटतात ना, अक्षरशः जसे जमिनीला फेका असतात तशा प्रकारच्या त्या टाचा आपण फुटलेल्या पाहतो. तर त्वचामधील असा जो कोरडेपणा आहे तो केवळ ऋतुमानामुळेच होतो का? तर नाही. तर आपल्या शरीरामध्ये देखील काही कमतरता असते, काही पोषक तत्वांची कमतरता असते. त्याच्यामुळं काय होतं की आपल्या शरीराला अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं. विशेषतः ज्यावेळी आपल्या शरीरात ई आणि ए व्हिटॅमिनची कमतरता असते. म्हणजे जर ई जीवनसत्व आणि ए जीवनसत्व जर कमी असेल तर आपली त्वचा काय होते की खरखरीत होते आणि आपल्या त्वचेला सतत खाज उठते, एकदम कोरडेपणा जाणवतो. आणि या सर्व गोष्टी कशामुळे होतात? तर आपल्या शरीरातील जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होतात. तर ही कमतरता कशामुळं कमी येईल यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतो आहोत. तर जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे त्वचा काय होते, आपली आर्द्रता गमावून बसते. म्हणजे त्वचेमधला जो मुलायमपणा आहे, जो आपल्या शरीरामध्ये जे एक प्रकारचं मॉइश्चरायझर असतं, तर ते काय होतं की काही वेळेला आता बाजारात आपण बघतो की मॉइश्चराइज क्रीम लावल्या तरच हे सगळं काही व्यवस्थित होतं. पण त्या ट्यूबांबरोबरच म्हणजे काही आपण मेडिकलमध्ये औषधं बघतो, मॉइश्चरायझर क्रीम बघतो, डॉक्टरांकडून औषधं घेतो, तर ह्याच्याबरोबरच काय करायला हवं की आपल्या शरीरातील जी ई व्हिटॅमिनची कमतरता आहे ते कमी करायला हवं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की अक्रोड आणि बदाम हे जे सुक्या मेवाचं जे एक भाग आहे तो सर्वाधिक प्रमाण त्याच्यामुळं काय होतं की ई जीवनसत्व आढळतं. त्याच्यामुळं आपल्या शरीरातले कोरडेपणा दूर होऊन आपली त्वचा मुलायम होते. म्हणूनच रोज मूठभर अक्रोड आणि बदाम खाल्ल्यास शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्व मिळतात. त्यामुळे त्वचा काय होते तर मुलायम राहण्यास मदत होते. हिवाळ्यात बाजारात सर्वत्र गाजर मिळतात. गाजर हा अ जीवनसत्वाचा एक उत्तम स्रोत आहे. सॅलड, ज्यूस, भाजी, हलवा अशा अनेक प्रकारामधून गाजराचं देखील आपण सेवन करू शकतो. गाजराचे सेवन त्वचेसाठी नव्हे तर डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे. एवोकाडो हे एक सुपरफूड आहे. या फळाच्या सेवनानं ई जीवनसत्व आणि हेल्दी फॅट्स देखील चांगल्या प्रमाणात मिळतात. त्याच्या सेवनानं त्वचेला आर्द्रता मिळते आणि आपल्या त्वचेमध्ये जो कोरडपणा असतो तो दूर होण्यास देखील मदत होते. हिवाळ्यात पालकाची भाजी आहे जी अनेक कारणांसाठी लाभदायक ठरते. या हिरव्या पालेभाजीमध्येही अ आणि ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपल्या त्वचेला आवश्यक असणारं पोषण तत्व मिळतं आणि आपली त्वचा मॉइश्चराईज होते. सूर्यफुलाचे बीज ई जीवनसत्वाचा एक चांगला स्रोत आहे. अर्थातच काय तर आपल्या त्वचेचा कोरडापणा घालवायचा असेल किंवा आपली त्वचा जी रुक्ष होते, जी कडक होते, त्याच्यामध्ये एकदम मऊपणा आणण्यासाठी रोज अक्रोड, बदाम खाणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर पालक ही हिरवी पालेभाजी इतकी महत्त्वाची आहे की ज्याच्यामुळं शरीरातील रक्तही वाढतं, ई जीवनसत्व, अ जीवनसत्वही वाढतं. त्यानंतर आहे गाजर. गाजर हे आपण सॅलड म्हणून उपयोग करू शकतो. काहींना गाजर तसं कच्चं खायला आवडत नाही, काहींना त्याचे हलवा बनवून खायला आवडतं, त्याचा ज्यूस म्हणून खायला आवडतं. सो तुम्हाला जसं हवं तसंच तुम्ही अक्रोड, गाजर खाण्याचा प्रयत्न करा. पण अक्रोड खाताना किंवा बाजारातून आणताना ते कडक सालीसहित विकत घ्या.
कारण कडक सालीसहित आणलं तर ते जास्त दिवस टिकाऊ राहतं आणि तुम्हाला फोडून हवं तेव्हा तुम्ही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये त्याचे फोडून आतलं जे अक्रोड आहे ते काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण फ्रीजमध्ये ठेवताना काही दिवसांसाठीच ठेवा, कारण जर जास्त दिवसासाठी जर ठेवलं तर त्याच्यामध्ये किडे होण्यास सुरुवात होते. सो तुम्ही सर्वजण आठवणीनं बदाम, अक्रोड, पालक आणि गाजर खा, जेणेकरून तुमची त्वचा मुलायम आणि एकदम मॉइश्चराईज राहील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपले येणारे नवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. करणार ना सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि आपले नवीन व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग पुन्हा भेटूयात येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.